रोज पोहे उपमा ह्याच नाश्ता करून कंटाळा आला असेल तर 4-5 बटाटे उकडायचे, थोड्याशा हिरव्या मिरच्या, इंचभर अद्रक आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या निवडून घ्यायच्या. त्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये ते सर्व बारीक पेस्ट करून घ्यायचं. त्यानंतर इकडं कढई गरम करायची. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालायचं, मोहरी घालायची, त्यानंतर जिरे घालायचे. ते छान तडतडले की एक कांदा बारीक कट करायचा आणि त्याच्यामध्ये लगेच घालायचा आणि कांदा छान असा तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. त्यानंतर हिरवी मिरची, अद्रक लसूणची जी पेस्ट केलेली ते घालायची आणि ते पण छान तेलामध्ये परतवून घ्यायची. जास्त छान अशी कुरकुरीत परतली ना तर त्याची टेस्ट पण खूप छान लागते. छान परतल्यानंतर लगेच आपल्याला याच्यामध्ये मसाले घालायचे आहेत. मग मसाल्यामध्ये तुम्ही इथं काळा मसाला, त्याच्यानंतर तुम्ही इथं लाल तिखट आणि हळद घालायची आहे. कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी सुहानाचा. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं. जेवढं तुमचं मिश्रण असेल ना तेवढंच मीठ तुम्ही इथं घालायचं आहे. मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा मसाले तेलामध्ये छान परतवून घ्यायचे. छान मिश्रण मिक्स झाले की लगेच आपण जे बटाटे उकडून घेतलेले त्याला कुस्करून याच्यामध्ये टाकून घ्यायचं. तर बघू शकता मी इथं 4 ते 5 बटाटे बारीक करून घेतलेले आहेत कुस्करून मस्त उकडल्यानंतर. मस्तपैकी त्या मिश्रण आपल्या फोडणीमध्ये घालायचं आणि लगेच आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं. तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता जो असतो ना तर तो घालू शकता. माझ्याकडे आता ते दोन्ही अवेलेबल नव्हतं म्हणून मी ते दोन्ही घातलं नाही आहे. थोडेसे तुम्ही पांढरे तीळ पण घालू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि याच्यामध्ये तुम्ही गरम मसाला आणि थोडासा हिंग पण घालू शकता. मी ते घातलेलं नाही आहे कारण की त्याने ॲसिडिटी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यानंतर मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. वरतून तुम्ही कोथिंबीर घातली तरी पण चालते. त्यानंतर मिश्रण थंड करून घ्यायचं आणि तोपर्यंत कणिक मळून घेतलेली होती ती छान भिजलेली आहे. लगेच एक गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे आपण जसं मोदक बनवायला करतो ना तसं बनवून घ्यायचं. म्हणजे पुरणपोळी किंवा मोदक भरण्यासाठी जसं सारण भरायला आपण करतो तसं करायचं आणि नंतर लगेच थोडंसं पीठ घालून लगेच आपल्याला हे जे सारण बनवलेलं आहे पराठ्याचं ते त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. खूप सारं सारण भरायचं म्हणजे पराठा खायला पण खूप छान लागतो. मस्त जितकं जास्त तुम्हाला कमी जास्त तुमच्या आवडीनुसार सारण भरू शकता. छान असं मस्त दाबून याला पूर्ण पॅक करून घ्यायचं. म्हणजे जे पराठा आहे ना तर तो फुटत नाही. लाटताना किंवा मग भाजताना पण मस्त असं मोदकासारखं पॅक करून घेतलं. पिठामध्ये बुडवून घ्यायचं दोन्ही बाजूने आणि नंतर हलक्या हाताने पराठा जो आहे ना तो लाटायला घ्यायचा. तर बघू शकता मी आता पराठा लाटायला घेतलेला आहे. मी पोळपाटाला सुरुवातीला ना पराठ्याला थोडं हलक्या हाताने फिरवत होते पण पराठा जसं पातळ होत जातो ना तसं ते ह्याच्या मध्ये बोट जाण्याचे चान्सेस असतात. म्हणजे पराठ्यामध्ये आणि परत त्याला कट लागण्याचे चान्सेस असतात. मग हलक्या हाताने आपला जो लाटणं आहे तर त्यालाच हलवत म्हणजे लाटून घ्यायचं मस्त पराठा आणि लगेच जे आपला तवा आहे ना तो गरम झालेला असला की लगेच त्याच्यामध्ये कुरकुरीत होऊन जर तुम्हाला पराठा खायला आवडत असेल ना तर तुम्ही गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि तुम्हाला एकदम मऊसूत पराठा आवडत असेल ना तर गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि दोन्ही बाजूनी मस्त पराठा शेकून घ्यायचा. खूप सारं तेल तूप बटर तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही लावून घ्यायचं. मी तर अमूलचं जे बटर आहे ते लावून घेतलेलं आहे. मस्त असं भरभरून बटर लावून आपला पराठा शेकून घेत आहे. बघू शकता पराठा कसा फुगत आहे. मस्त टम्म असा आणि एकदम टेस्टी असा पराठा बनवून तयार होत आहे. तर मस्त दोन्ही बाजूनी मी बटर लावून पराठा शेकून घेतलेला आहे. हा जो नाश्ता आहे ना तर तो तुम्ही तुमच्या लहान मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा मग तुमच्या घरी कधी नवीन पाहुणे वगैरे आले तरी पण हे तुम्ही नाश्ता बनवू शकता. अशा प्रकारचा आलू पराठाचा नाश्ता तुम्ही कधी केलेला आहे का ते कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. अशाच प्रकारच्या रेसिपीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते. रेसिपी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला नक्की लाईक करून घ्यावा आणि अशाच प्रकारचे रेसिपीचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. त्याच्यासाठी तुमच्या सर्व मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा. आता आपलं पराठ्याचं ताट बनवून तयार झालेलं आहे. या तुम्ही पण पराठ्याचा नाश्ता करायला. थँक्स फॉर